तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजची सकाळ किती सुंदर आहे नाही का? अशी प्रसन्न, ताजी आणि उत्साहाने भरलेली. जणू काही निसर्गसुद्धा आपल्यासोबत हा सण साजरा करायला तयार झालाय. जरा डोळे मिटून कल्पना करा. सकाळची ती ताजी, गार हवा अंगाला कशी स्पर्श करून जातीये. दारात काढलेली ती सुंदर सप्तरंगी रांगोळी डोळ्यांना सुखवतीये. घरातून येणारा पुरणपोळीचा तो गोड वास सगळ्या घरात दरवळतोय आणि दारावर लावलेल्या आंब्याच्या पानांचा तोरणातून सूर्यकिरणं हळूच आत डोकावत आहेत. हे सगळं मिळून एक इतकी सकारात्मक ऊर्जा देऊन जातं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि ह्या सगळ्याच्या मध्यभागी आपल्या दारात अभिमानाने उंच उभारलेली आपली घुडी. ती नुसती एक काठी किंवा वस्त्र नाहीये. ती एक प्रतीक आहे, एका नव्या सुरुवातीचं, घरात येणाऱ्या सुखसमृद्धीचं आणि आनंदाचं. जणू काही ती आपल्याला सांगत आहे की चला आता सगळं जुनं विसरून एका नवीन उज्ज्वल वर्षाची सुरुवात करूया. गुढीपाडवा म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. एका नवीन पर्वाची, नवीन वर्षाची सुरुवात. पण ह्या विजयाचा, ह्या नव्या सुरुवातीचा खरा अर्थ काय आहे? तो आपल्या निसर्गाशी, आपल्या मुळांशी अगदी घट्ट जोडलेला आहे. चला तर बघ, आज आपण आपल्या सणांचं आणि निसर्गाचं हे सुंदर नातं पुन्हा एकदा नव्याने शोधूया. बघा ना, हा सण वसंत ऋतूमध्ये येतो, जेव्हा निसर्ग स्वतः नवीन रूप धारण करतो. झाडांना नवी कोवळी पालवी फुटते, आंबा मोहरतो, सगळीकडे फुलं उमलतात. म्हणजे निसर्गच आपल्याला सांगतो की आता नवी सुरुवात करण्याची वेळ झाली आहे. आपण कडुलिंब गूळ खातो. याचा अर्थ फक्त कडू आणि गोड चव नाही, तर आयुष्यात येणारे सुख-दुःखाचे अनुभव सारखेच स्वीकारायला शिकणं आहे. शिवाय कडुलिंब हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. तो आपले शरीर आतून शुद्ध करतो. गुढीसाठी वापरलेली आंब्याची पानं, कडुलिंबाची डहाळी, फुलांच्या माळा ह्या सगळ्या गोष्टी निसर्गातून येतात आणि सणानंतर निसर्गातच परत जातात. किती सुंदर झिरो वेस्ट परंपरा आहे ही. आणि सणाआधी होणारी घरची स्वच्छता, ती फक्त साफसफाई नाही, तर घरातली नकारात्मकता बाहेर काढून नव्या सकारात्मक ऊर्जेसाठी घरात जागा करणं आहे. खरं पाहिलं तर आपल्या पूर्वजांनी तयार केलेल्या सगळ्या परंपरा, सगळे सण हे निसर्गाशी एकरूप होऊनच साजरे केले जायचे. ते आधीपासूनच सस्टेनेबल म्हणजेच निसर्गपूरक होते. पण आजच्या या धावपळीच्या आयुष्यात, स्पर्धेच्या युगात आपण या सुंदर परंपरांचा खरा अर्थ कुठेतरी विसरून गेलो. आपण निसर्गापासून नकळतपणे खूपच दूर आलो आहोत. पूर्वी घरं फुलांनी, आंब्याच्या पानाने सजायची. प्रत्येक वस्तूचा गरजेपुरता आणि खूप विचारपूर्वक वापर व्हायचा. आणि आज आज बाजारात आकर्षक दिसणाऱ्या प्लास्टिकच्या माळा, थर्माकॉलची सजावट, सणांच्या नावाखाली होणारी अनावश्यक खरेदी आणि त्यातून निर्माण होणारे कचऱ्याचे ढीग, यात कुठेतरी आपण आपल्या निसर्गापासून दूर चाललोय, असं नाही का वाटत? आणि म्हणूनच एक प्रश्न मनात येतो. आपण दरवर्षी विजयाची गुढी उभारतो, घर सजवतो, नवीन कपडे घालतो, हे सगळं अगदी उत्साहाने करतो. पण आपण आपल्या आतली गुढी उभारतो का? आपण आपल्या सवयी बदलतो का? या नवीन वर्षात मोठे मोठे अशक्य वाटणारे संकल्प करण्यापेक्षा चला ना, काही छोट्या, सोप्या सवयी लावण्याचा संकल्प करूया. अशा सवयी ज्या पाळायला सोप्या आहेत आणि ज्या आपलं आयुष्य आणि आपली पृथ्वी दोन्हीही नक्कीच बदलू शकतात. आपली पहिली सवय आहे वन इन वन आउट नियम. खूप सोपा आहे. म्हणजे घरात जेव्हा आपण एखादी नवीन वस्तू आणतो, तेव्हा त्याच प्रकारची एक जुनी न वापरलेली वस्तू घरातून बाहेर काढायची. आजकाल सणांना, सेलमध्ये आपण खूप खरेदी करतो आणि कपाटं, घरं वस्तूंनी अक्षरशः भरून जातात. समजा या पाडव्याला नवीन ड्रेस घेतला, तर कपाटातला एक जुना, न वापरलेला ड्रेस लगेच कोणाला तरी दान करा. घरात नवीन भांडं आलं तर जुनं भांडं एक्सचेंज करा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्या. यामुळे घरातली गर्दी कमी होईल, अनावश्यक खरेदीला आळा बसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वस्तू बनवण्यासाठी जी नैसर्गिक साधनसंपत्ती लागते त्यावरचा भार कमी व्हायला मदत होईल. दुसरी सवय आहे लेफ्टओव्हर इनोव्हेशन डे साजरा करण्याची. आपल्याकडे अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं जातं, पण तरीही कळत नकळत खूप अन्न वाया जातं आणि कचऱ्यात फेकलं जातं. चला तर मग आठवड्यातून एक दिवस ठरवूया, ज्या दिवशी घरात काहीही नवीन न शिजवता फक्त उरलेल्या अन्नातून काहीतरी नवीन आणि चविष्ट बनवायचं. विचार करा, उरलेल्या भाताचे खमंग कटलेट्स किंवा फोडणीचा भात, शिळ्या पोळीचा कुरकुरीत चिवडा किंवा लाडू, उरलेल्या भाजीचा पराठा, कितीतरी गोष्टी बनवता येतात.
या सवयीमुळे फक्त अन्नाची नासाडीच थांबत नाही, तर पैसेही वाचतात. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हे अन्न कचऱ्यात सडतं तेव्हा त्यातून मिथेन नावाचा एक घातक वायू तयार होतो, जो आपल्या पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहे. तिसरी सवय आहे नो बाईंग डे, म्हणजेच खरेदी नाही दिवस. आजकाल मोबाईलच्या एका क्लिकवर काहीही खरेदी करणं खूप सोपं झालंय. आकर्षक जाहिराती बघून अनेकदा गरज नसतानाही आपण खरेदी करतो. म्हणून आठवड्यातला कोणताही एक दिवस ठरवा, ज्या दिवशी आपण काहीही खरेदी करणार नाही, ना दुकानात जाऊन ना ऑनलाईन. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण हळूहळू या सवयीमुळे आपल्याला कळायला लागतं की आपल्याला खरंच किती कमी गोष्टींची गरज आहे. आपले पैसे वाचतात, अनावश्यक वस्तूंनी घर भरत नाही आणि ऑनलाईन शॉपिंगमुळे निर्माण होणारा तो पॅकेजिंगचा कचरा आणि डिलिव्हरीमुळे होणारं प्रदूषण हे सगळं कमी होतं. आपली चौथी सवय आहे, आपण खातो त्यापैकी किमान एक गोष्ट तरी स्वतः उगवण्याची. यासाठी मोठी बागच हवी असं काही नाही. बाल्कनीत किंवा खिडकीतल्या एका छोट्या कुंडीतही याची सुरुवात करता येते. कोथिंबीर, पुदिना, मिरची, कढीपत्ता यासारख्या गोष्टी तर खूप सहज उगवतात. जेव्हा आपण स्वतः एखादं बी पेरतो, त्याला रोज पाणी घालतो आणि त्याला हळूहळू वाढताना बघतो, तेव्हा आपल्याला अन्नाचं खरं महत्त्व कळतं. निसर्गाशी एक सुंदर नातं तयार होतं. आणि विचार करा, स्वतःच्या हाताने उगवलेली ताजी, रसायनमुक्त भाजी किंवा कोथिंबीर वापरण्याचा आनंद तर काही वेगळाच असतो, नाही का? पाचवी सवय आहे स्विच ऑफ करण्याची. आपण रात्री झोपताना लाईट, पंखे बंद करतोच. पण टीव्ही, मोबाईल चार्जर, लॅपटॉप, वायफाय राउटर यांचे स्विचेस बंद करतो का? ही उपकरणं जरी आपण वापरत नसलो, तरी स्टँडबाय मोडवर असताना थोडी थोडी वीज वापरतच राहतात. याला फॅन्टम एनर्जी म्हणतात, जी दिवसभर जमा होऊन खूप वीज वाया घालवते. म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 1 मिनिट काढून घरातले सगळे अनावश्यक स्विच बंद करण्याची सवय लावूया. ही इतकी छोटीशी सवय वर्षभरात आपलं वीज बिल तर कमी करेलच, पण देशाची मोठ्या प्रमाणात ऊर्जा वाचवण्यासही मदत करेल. सहावी सवय आहे कपडे पुन्हा घालण्याची, आणि तेही अभिमानाने. आजकाल सोशल मीडियामुळे आपल्यावर एक विचित्र दडपण आलंय की प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक फोटोसाठी नवीन कपडेच हवेत. एकदा घातलेला ड्रेस पुन्हा घातला तर लोकांना काय वाटेल, असा विचार सतत मनात येतो. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? फक्त एक कॉटनचा टी-शर्ट बनवण्यासाठी जवळपास 2700 लिटर पाणी लागतं, जे एका माणसाला 2.5 वर्ष प्यायला पुरेल. धक्कादायक आहे ना? त्यामुळे कपडे पुन्हा पुन्हा वापरा. फॅशनच्या ट्रेंडपेक्षा आपल्या पृथ्वीची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि 7वी, शेवटची सवय आहे 48 तास थांबण्याचा नियम. ऑनलाईन सेलमध्ये किंवा दुकानात एखादी वस्तू आपल्याला खूप आवडते आणि ती लगेच विकत घेण्याची तीव्र इच्छा होते. अशावेळी हा नियम वापरायचा. कोणतीही मोठी किंवा अनावश्यक वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्वतःला 48 तास म्हणजे 2 दिवसांचा वेळ द्या. जर 2 दिवसांनंतरही तुम्हाला ती वस्तू तितकीच गरजेची वाटत असेल तरच ती घ्या. बहुतेक वेळा असं होतं की ती खरेदी करण्याची इच्छा ही तात्पुरती असते आणि 2 दिवसात आपण ती गोष्ट विसरूनही जातो. या सोप्या नियमामुळे आपली अनावश्यक खरेदी थांबते, पैसे वाचतात आणि आपण एक विचारपूर्वक ग्राहक बनतो. गुढी उभारताना आपण विजय साजरा करतो. या नवीन वर्षात चला आपल्या चुकीच्या सवयींवर, आपल्या अनावश्यक इच्छांवर विजय मिळवूया. खरं सांगतेय, हाच आपल्या सगळ्यांचा खरा विजय असेल. तर या नवीन वर्षी चला एक असा संकल्प करूया, जो आपलं आयुष्य आणि आपली पृथ्वी दोन्हीही सुंदर बनवेल. नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला हे विचार आवडले असतील तर हा संदेश तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा.